श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 25 जून वार बुधवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं आणि तसंही प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी जी आहे तर ती येत असते. परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं. ज्येष्ठ अमावस्या यामध्येच या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पितरांना पूर्वजांना समर्पित असते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या ही साजरी केली जात असते. ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे आणि सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य हे खूप प्रभावी ठरत असते, यशस्वी ठरतात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात, ज्यामुळे प्रखर पितृदोषांपासून सुटका मिळते. ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ मंगळवारी 24 जूनला सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि ही तिथी जी आहे तर ती बुधवारी म्हणजेच 25 जूनला दुपारी 4 वाजता समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या बुधवार 25 जून वारलाच असणार आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं, कारण या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिना सुरू होतो आणि आषाढ हा जो महिना आहे तर हा अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन किंवा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकटे, अडचणी ह्या दूर होत असतात. परंतु सर्वांनाच तीर्थस्थानी किंवा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला बुधवारी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते नक्कीच मिळेल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबावरती कधीही वाईट संकटे, विघ्न, अडचणी ह्या येणार नाही. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होते. तर अशी कोणती वस्तू ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे स्नान कधी करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारी म्हणजेच 25 जूनला करायचा आहे. या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे. सकाळी 4:05 ते 4:45 या मुहूर्तावरती स्नान करणं आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत चांगलं मानलं गेलं आहे आणि म्हणूनच या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तरी तुम्ही जेव्हा स्नान करता त्यावेळी तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे. याची तुम्हाला खूप चांगले लाभ जे आहे तर ते नक्कीच मिळणार, कारण काही दिवसाचं महत्त्व हे खूप खास आणि विशेष असतं. त्याचा चांगला परिणाम हा आपल्या प्रगतीवरती होत असतो. या ज्येष्ठ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योगासोबतच गंडयोग तसेच वृद्धी योग यासारखे शुभ योग देखील निर्माण झालेले आहेत आणि या योगांवरती आपण हे स्नान केलं तर याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं.
आता मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही घरातील अगदी मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालेल आणि करायचाच आहे, कारण अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. बऱ्याच वेळा कष्ट करून आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही, म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी, आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मी सोबतच भगवान कुबेर देवांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी, यासाठी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो, परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं नाही. कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही आपल्याला त्याचं फळ आहे तर ते मिळत नाही, किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे म्हणावा तसा पैसा येत नाही, किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकून राहत नाही. आणि म्हणूनच जीवनामध्ये भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा यासाठी देखील हे स्नान खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल, किंवा तो शत्रू हा गुपित आहे, तुमच्यावरती गुप्त वार करत आहे, त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच रडाऊ प्रवृत्तीची लोक राहतात, आपल्या समोर खूप गोड बोलतात, परंतु आपल्याबद्दल ते नेहमी मागे वाईट विचार करतात, आपल्याबद्दल वाईट बोलतात, आपला वाईट होण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. तर असे गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी शत्रू दोष त्रास जो आहे तर हा कायमचा संपविण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जेव्हा आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करणार त्यावेळी आपलं शरीर जे आहे तर ते देखील शुद्ध होत असतं, आपलं शरीर हे पवित्र होतं. तसेच बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, तिथली जागा चांगली नसते, तिथे काही नकारात्मक ऊर्जा असते, त्या जागेवरती गेल्यावरती ती नकारात्मकता ही आपल्यामध्ये येत असते आणि ती नकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करत असतो. अशा वेळी जेव्हा नकारात्मकता आपल्यामध्ये येते त्यावेळी आपल्या आयुष्यात अडचणी, अडथळे, संकटे निर्माण व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण अमावस्या हा असा एक पवित्र दिवस मानला जातो जो आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो, त्याचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने आपल्याला निश्चित मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या आदल्या दिवशीच्या रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एका वाटीमध्ये खडे मीठ जे आहे तर ते मीठ घ्यायचं आहे आणि ही मिठाची वाटी तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यांपासून ते खाली पायांपर्यंत उतरवून घ्यायची आहे. आणि ही मिठाची वाटी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे. आणि ही वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका, स्टीलची वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे. मीठ जे असतं तर ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये खेचून घेण्याचं काम करत असतं, म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवर न करून घ्यायचा आहे. आणि हे मीठ तुम्ही रात्रभर तसंच वाटीमध्ये तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीचं पाणी आपल्याला बकेटमध्ये घ्यायचं आहे. थंड घ्या, गरम घ्या, काहीही अडचण नाही. आणि घरातील प्रत्येक सदस्याने त्या वाटीतलं थोडं थोडं मीठ जे आहे तर ते मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण पवित्र गंगेवरती आपण जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु गंगाजल हे आवर्जून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला घरी आणून ठेवायचं आहे. आता हे गंगाजल जर तुमच्याकडे नसेल तर एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता, किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजलची बॉटल जी आहे तर ती अगदी सहज मिळून जाईल. त्याचबरोबर थोडंसं
गुलाबजल देखील टाकायचं आहे आणि ही बॉटल तुम्ही आणून ठेवा किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये देखील ह्या बॉटल ज्या आहेत तर त्या आपल्याला सहज मिळू शकतात। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळशी पत्र। तुळशीचं पान हे अतिशय अत्यंत पवित्र मानलं जातं। जर आपण अमावास्येला आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं टाकली तर आपलं शरीर पवित्र होतं आणि शुद्धीकरण होत असतं। म्हणूनच एक तुळशीचं पान देखील आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे। यासोबतच तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती देखील टाकायची आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। या पाण्याने जर स्नान केलं तर पितृदोषांचा जो त्रास आहे तर तो दूर होतो। म्हणून चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण करायचा आहे किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे। आणि हे स्नान आपल्याला डोक्यावरून करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे। चमचाभर काळे तीळ टाकायचे आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि 3 किंवा 5 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहे। यानंतर तुमच्या घराकडे जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे आणि 5 अगरबत्ती तिथे समोर तुम्हाला लावायच्या आहे। दोन्ही हातामध्ये हा तांब्याचा लोटा घेऊन तुम्हाला हे तीळ मिश्रित पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं पठण करत ही पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। ही पितरांची दिशा मानली जाते। या दिशेने या दिवशी आपले पितर जे आहेत तर ते आपल्या घरी येत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा कायम आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी हे पाणी जे आहे तर ते पितरांना अर्पण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून पितरांचं नामस्मरण करायचं आहे, क्षमा याचना करायची आहे आणि चुकलं काही आपल्याकडनं चूक झाली असेल चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, तुमची कृपा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू द्या अशी मनोभावे आपल्याला कळकळीने प्रार्थना व्यक्त करायची आहे। कारण ज्येष्ठ अमावस्या ही खास पितरांना समर्पित असते आणि जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल, आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आणि हा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जास्तीत जास्त इतर मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुम्हीही उपाय करा, इतरांनाही लाभ घेऊ द्या। तर सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, परंतु काळे तीळ गंगाजल हे आपल्याला टाकायचंच आहे। ज्यांना ज्या वस्तू शक्य होतील मी ऑप्शन म्हणून तुम्हाला काही वस्तू मुद्दामहून शिल्लक सांगितलेलं आहे। तर एखादी वस्तू तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, उपाय सेवा मनापासून करा, नक्कीच तुम्हाला सेवेचा उपायांचा अनुभव जो आहे तर तो नक्कीच येईल। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कसे वाटले नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।